Hello students, now today the next topic paper 2 paper 2 चा नेक्स्ट टॉपिक आपला थर्ड टॉपिक चालू करतो आपण लिनियर रिग्रेशन हा टॉपिक चालू करतो आपण आता त्यातला पहिला पॉईंट तुम्हाला बेसिक कन्सेप्ट फक्त सुरुवातीला मी घेतो त्याच्यामध्ये पॉईंट्स टू रिमेंबर म्हणून आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे मीनिंग ऑफ रिग्रेशन तर रिग्रेशन हा पार्ट स्टॅटचा पार्ट आहे सगळा कुठला स्टॅटिस्टिकल पार्ट आहे संख्याशास्त्राचा पार्ट आहे हा सगळा त्यामुळे काय मीनिंग ऑफ रिग्रेशन पहिला पॉईंट काय मीनिंग ऑफ रिग्रेशन याचा अर्थ लिनियर रिग्रेशन इज द स्टॅटिस्टिकल मेथड हेल्प्स टू द फॉर्मेट द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स इन द फॉर्म ऑफ थोडक्यात काय टू or more variable in the form of linear equations दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये केलेलं जे काय स्टॅटिस्टिकल फॉर्मॅट आहे त्याला काय म्हणायचं रिग्रेशन काय म्हणायचं त्याला रिग्रेशन थोडक्यात काय रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स इन द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन आता सेकंड पॉईंट काय बघा इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन कुठल्या फॉर्ममध्ये y इज इक्वल टू ax प्लस बी असं लिहिलं तरी चालेल काय तुमचं y इक्वल टू a प्लस बी एक्स असं लिहिलं तरी चालेल किंवा कॅपिटल लिहिलं तरी चालेल y आणि x कॅपिटल असले चालतील शॉर्टमध्ये असलं तरी चालतील तर या फॉर्म हा जो फॉर्म आहे याला काय म्हणतो आपण इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन त्याचा फॉर्म लक्षात ठेवायचं ठीक आहे नेक्स्ट आपला टाइप्स ऑफ लिनियर रिग्रेशन हे सगळं जे पार्ट आता आपण घेतोय ते सगळं तुम्हाला MCQ मध्ये इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा MCQ मध्ये हे लहान लहान गोष्टी विचारतात त्यामुळे आता टाइप्स ऑफ लिनियर रिग्रेशन किती आहेत आता देर आर टू टाइप्स ऑफ लिनियर रिग्रेशन्स फर्स्ट वन इज सिंपल लिनियर रिग्रेशन त्याच्यामध्ये याचा अर्थ काय त्याच्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन इंडिपेंडंट व्हेरिएबल याच्यामध्ये काय असतो वन रिलेशनशिप बिटवीन हे काय रिलेशनशिप बिटवीन one dependent variable and one independent बघा सिंपल लिनियर रिग्रेशन कशाला म्हणायचं की याच्यामध्ये काय असतं की रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड वन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो त्याला म्हणायचं सिंपल लिनियर रिग्रेशन आणि आता मल्टिपल सेकंड टाईप कुठला मल्टिपल लिनियर रिग्रेशन याच्यामध्ये काय रिलेशनशिप बिटवीन वन डिपेंडंट व्हेरिएबल अँड टू or more independent बघा याच्यामध्ये सिंपलमध्ये वन डिपेंडंट आणि वन इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये वन डिपेंडंट आणि टू और मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात टाईप लक्षात आले बघा पहिलं काय सांगितलं आपण आता पहिलं मीनिंग ऑफ रिग्रेशन म्हणजे काय थोडक्यात काय रिलेशनशिप बिटवीन द टू और मोर व्हेरिएबल्स ऑफ द फॉर्म कुठल्या इन द फॉर्म लिनियर इक्वेशन रिग्रेशन म्हणजे काय रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स इन द फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन्स त्याला म्हणायचं रिग्रेशन नंतर इक्वेशन ऑफ लिनियर रिग्रेशन त्याला म्हणायचं y इक्वल टू a प्लस बी वाय ठीक आहे
नंतर टाईप ऑफ लिनियर रिग्रेशन, त्याच्यामध्ये सिम्पल लिनियर रिग्रेशन आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशन. देर आर 2 टाईप्स ऑफ लिनियर रिग्रेशन. पहिलं सिम्पल लिनियर रिग्रेशनमध्ये काय असतं, रिलेशनशिप बिटवीन 1 डिपेंडंट व्हेरिएबल अँड 1 इंडिपेंडंट व्हेरिएबल असतो. आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशनमध्ये काय, रिलेशनशिप बिटवीन 1 डिपेंडंट व्हेरिएबल अँड 2 ऑर मोर इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात. हे झालं टाइप्स ऑफ लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट काय बघा आपला, लिनियर लाईन ऑफ रिग्रेशन. चौथा पॉईंट आपला, चौथा लाईन ऑफ रिग्रेशन. लाईन ऑफ रिग्रेशन हे महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये 2 लाईन्स ऑफ रिग्रेशन, y ऑन x आणि x ऑन y. पहिलं लाईन ऑफ रिग्रेशन, पहिलं काय, लाईन ऑफ रिग्रेशन y ऑन x. लाईन ऑफ म्हणतो इथं, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ y ऑन x. हे महत्त्वाचं, y ऑन x. आणि नंतर पुढचा पार्ट आहे तो y ऑन x आहे. नंतर आपण इकडे बघतो पुढचा पार्ट, आपण बघतो कुठला, इकडं सेकंड पार्ट कुठला, लाईन ऑफ रिग्रेशन. लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ x ऑन y. x ऑन y. 2 टाईप लक्षात आले का बघा. पहिला टाईप कुठला आहे, पहिला लाईन ऑफ रिग्रेशन y ऑन x आणि दुसरा कुठला आहे, लाईन ऑफ रिग्रेशन x ऑन y. ठीक आहे. हे महत्त्वाचे आहेत, हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, आपल्या ह्याच्यावरती क्वेश्चन असतो. ठीक आहे. आता बघा, लाईन ऑन रिग्रेशन ऑफ y ऑन x, याचा अर्थ y इक्वल टू, इक्वेशन काय असते माहिती, y इक्वल टू a प्लस bx. a प्लस bx. ठीक आहे. किंवा ह्याच्यावर आपण असं लिहू शकतो, ह्याच्यावरून दॅट इज a इक्वल टू काय होणार, a इक्वल टू y बार मायनस bx बार. हे फक्त इकडे घ्यायचं, ट्रान्सफर करायचं फक्त. a इक्वल टू काय होतं ह्याचं, y बार मायनस bx बार असं आपण ते लिहू शकतो. ठीक आहे. हे झालं लाईन ऑफ रिग्रेशन y ऑन x. हे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, y ऑन x आहे. याचा अर्थ y अगोदर आहे, y ऑन x. y ऑन x, y इक्वल टू a प्लस bx. किंवा हेच आपण असं लिहू शकतो, ऑर इक्वेशन काय, लाईन ऑफ रिग्रेशन काय, हे y आहे, याचा अर्थ y मायनस y बार इक्वल टू y मायनस y बार इज इक्वल टू b. याचा अर्थ रिग्रेशन कुठला आहे, y ऑन x आहे, याचा अर्थ y ऑन x. हे BYX असं लिहिलं तरी चालेल, असं लिहिलं चालेल किंवा असं कॅपिटल लिहिलं तरी चालेल, दोन्ही माहिती असो. हां, इंटू x मायनस x बार. बघा इक्वेशन कसं आहे, लाईन ऑफ रिग्रेशनचं काय, ऑफ y ऑन x आहे, याचा अर्थ y इक्वल टू a प्लस bx. दॅट इज a इक्वल टू आपण असं लिहू शकतो. याचा अर्थ काय होतो, y इक्वल टू हे असं आहे, याचा अर्थ y म्हणजे पहिलं y मायनस y बार इक्वल टू BYX. कारण y ऑन x आहे त्यामुळं YX लिहायचं. बी म्हणजे रिग्रेशन ऑफ y ऑन x इंटू x मायनस x बार इंटू x मायनस x बार. ठीक आहे. इथं दॅट इज x इथं आता बघा, पहिल्या सुरुवातीला काय, इथं y आहे, इथं x आहे. जे सुरुवातीला असतं ते, सुरुवातीला जे आहे y जे आहे ते डिपेंडंट, पहिलं आहे ते डिपेंडंट, दुसरं आहे ते इनडिपेंडंट लक्षात ठेवायचं. याचा अर्थ लिहिताना कसाही सिक्वेन्स असेल, याचा अर्थ दॅट इज x इज काय होणार मग, पहिलं डिपेंडंट, दुसरं इनडिपेंडंट. याचा अर्थ x इज इनडिपेंडंट, अँड y इज डिपेंडंट. जे पहिलं आहे ते डिपेंडंट, दुसरं आहे ऑन आहे ते काय करायचं, इनडिपेंडंट. लक्षात आलं. बघा आपण हा पॅटर्न लिहिला की हा पॅटर्न तुम्हाला लगेच सोपा जातो, म्हणून तुम्हाला सायमल्टेनियस असं करस्पॉन्डिंग लिहिले ते.
याचं मिनिंग लक्षात आलं का तुम्हाला? लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स, याचा अर्थ वाय ऑन एक्स म्हणजे वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स, याचाच अर्थ वाय मायनस वाय बार इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. म्हणजेच काय, एक्स इज इंडिपेंडंट अँड वाय इज डिपेंडंट. लक्षात, पहिला डिपेंडंट आहे, नंतर दुसरा आहे ते इंडिपेंडंट आहे. ठीक आहे. वेअर बी इक्वल टू, वेअर बी इक्वल टू, आता बी म्हणजे काय, बी वाय एक्स इक्वल टू, याचा अर्थ बी वाय एक्स म्हणजे काय, रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स, वाय ऑन एक्स. याचा अर्थ याचा फॉर्म्युला आता कोव्हेरियन्स एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स एक्स. एक्स काय घेतला आपण खाली, ऑन एक्स आहे, ऑन एक्स म्हणजे व्हेरियन्स एक्स, ऑन वाय असेल तर इथं व्हेरियन्स वाय येणार. ठीक आहे. नंतर जे आहे ते इथे येणार, ऑन काय एक्स आहे, म्हणजे त्यामुळं खाली ऑन एक्स येणार. ऑन वाय असेल तर खाली काय होणार, व्हेरियन्स वाय होणार. म्हणजे कोव्हेरियन्स एक्स वाय डिवाइड बाय व्हेरियन्स एक्स दॅट इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला काय आता होतो, याचा अर्थ कोव्हेरियन्स एक्स वायचा फॉर्म्युला काय, समेशन एक्स आय मायनस एक्स बार, समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय एन. याचा अर्थ इथं नुसतं एक्स म्हटलं तर चालतं, इथं वाय म्हटलं चालतं, एक्स मायनस एक्स बार इंटू वाय मायनस वाय बार म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ एक्स मीन्स एक्स आय, वाय मीन्स वाय बार. ठीक आहे. डिवायडेड बाय एन होल डिवायडेड बाय हेच व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू काय होणार, समेशन इथं एक्स आहे, ऑन काय एक्स आहे, त्यामुळं एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन. बघा, एक्स असल्यामुळे खाली आपण एक्स घेतलं, व्हेरियन्स एक्स आहे, त्यामुळे व्हेरियन्स एक्स असल्यामुळे काय इथं एक्स मायनस एक्स बार, व्हेरियन्स वाय असेल तिथं काय घ्यायचं, वाय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायचं. हे कॉमनच आहे. कोव्हेरियन्स एक्सचं काय, समेशन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार डिवाइड बाय एन, हे कोव्हेरियन्स एक्स वायचा फॉर्म्युला झाला. डिवाइड बाय व्हेरियन्स एक्सचा फॉर्म्युला हा झाला. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू इथं लिहितो मी हे, दॅट इज इक्वल टू, याचा अर्थ काय झाला ते, समेशन एक्स आय वाय आय डिवायडेड बाय एन, एक्स आय वाय आय डिवाइड बाय एन मायनस एक्स बार आणि वाय बार डिवायडेड बाय, इथं कॉमन लिहितो, डिवायडेड बाय समेशन इथं पण एक्स आय स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर डिवाइड बाय एन मायनस एक्स बार स्क्वेअर झालं. आता हे थोडक्यात एलसीएम काढा, क्रॉस मल्टिप्लाय करा, म्हणजे काय होईल आता, समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवाइड बाय एन होणार. इथं पण खाली तसं होणार आहे, समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एन इंटू एक्स बार स्क्वेअर डिवाइड बाय एन. मी परत उलटू म्हणले हे एन काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे याचा अर्थ काय राहिला, दॅट इज इक्वल टू, म्हणजे काय राहिलं मग ते, समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय समेशन एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं, ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ह्याचंच मिनिंग काय आहे बघा, दॅट इज इक्वल टू, यालाच काय म्हणतो आपण आता हे, दॅट इज इक्वल टू आर इंटू कोरिलेशन कोएफिशियंट, आर मीन्स कोरिलेशन कोएफिशियंट इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा काय तर वाय ऑन एक्स आहे, याचा अर्थ वरती काय येणार हे वाय आणि सिग्मा एक्स, आर इंटू सिग्मा वाय डिवाइड बाय सिग्मा एक्स, सिग्मा वाय इंटू सिग्मा एक्स. हे लक्षात ठेवायचं, यातलं तुम्हाला कुठलंही MCQ मध्ये येऊ शकतो. याचा अर्थ बी इक्वल टू बी वाय एक्स किंवा बी वाय एक्स इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. हे कशावर लक्षात ठेवायचं, काय ते लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ कशा आहे, वाय ऑन एक्स आहे, त्यामुळे वाय ऑन एक्स वरती वाय खाली एक्स, वाय ऑन एक्स. ठीक आहे, म्हणजे आर इंटू वाय ऑन एक्स, याचा अर्थ काय होतो, बी वाय एक्स, काय होतो बी वाय एक्स. सिमिलरली आता तुम्हाला हे लिहिणं सोपं जाईल. पुढचा जो पार्ट आहे आपला कुठला, पुढचा जो पार्ट आहे हां, आता हा पार्ट आहे आपला सेकंड, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स अँड वाय, लाईन ऑफ
लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स अँड वाय हे सगळं सेम लिहायचं आहे. याचा अर्थ इथं काय वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स होतं. काय होतं बी एक्स होतं. आता काय होणार इथं एक्स इक्वल टू येणार. काय येणार तिथं एक्स इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय किंवा दॅट इज हे आपण कसं लिहू शकतो ए डॅश इक्वल टू एक्स बार मायनस बी डॅश वाय बार हे आपण असं लिहू शकतो. ठीक आहे. याचाच अर्थ काय होता तिथं एक्स ऑन वाय आहे. याचा अर्थ अगोदर एक्स घ्यायचं एक्स मायनस एक्स बार इक्वल टू बी एक्स ऑन वाय आहे. याचा अर्थ एक्स ऑन वाय बी एक्स वाय इंटू काय इथं वाय आहे. याचा अर्थ वाय मायनस वाय बार झालं. म्हणजे तुम्हाला लाईन ऑफ रिग्रेशन वाय ऑन एक्स इक्वेशन काय वाय मायनस वाय बार इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार आणि लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वाय म्हणले काय अगोदर एक्स येतं एक्स मायनस एक्स बार इक्वल टू बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. ठीक आहे. ह्या टाईपचं इक्वेशन आहे आपलं हे एक्स इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश वाय. याचा अर्थ काय होतो ए डॅश इक्वल टू काय आलं मग हे एक्स बार मायनस बी डॅश वाय झालं. सेम असं करायचं. आता याचा अर्थ काय होता आता दॅट इज आता काय पहिलं जे आहे ते काय सांगितलं तुम्हाला डिपेंडंट हे काय इनडिपेंडंट. याचा अर्थ दॅट इज एक्स इज डिपेंडंट अँड वाय इज इनडिपेंडंट. हे सगळं MCQ मध्ये लक्षात ठेवा. हे तुम्हाला दिलं असतं हे लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स. मग खाली तुम्हाला पर्याय दिले असतात एक्स इज डिपेंडंट अँड वाय इज इंडिपेंडंट किंवा एक्स इज इंडिपेंडंट वाय इज डिपेंडंट एक्स इज डिपेंडंट वाय इज डिपेंडंट नन ऑफ दिस काय तुम्हाला दिलं असेल ते पर्याय. याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचं एक्स ऑन वाय म्हटलं की पहिला तो डिपेंडंट दुसरा तो इंडिपेंडंट. लक्षात आलं. इथं काय होतं पहिला डिपेंडंट दुसरा इंडिपेंडंट. याचा अर्थ वाय कसा आहे डिपेंडंट वाय कसा आहे डिपेंडंट एक्स कसा आहे इंडिपेंडंट. लिहिताना आपण सिक्वेन्सली फक्त लिहिला एक्स आणि वाय असो. लक्षात आलं. असं लक्षात ठेवायचं टेक्निक लक्षात ठेवा. झालं. आता वेअर बी येते तर आपलं काय होतं इथं बी होतं. इथं काय येणार बी डॅश इक्वल टू बीच्या ऐवजी काय येतं बी डॅश इक्वल टू. ठीक आहे. याचा अर्थ बी डॅश इक्वल टू काय एक्स ऑन वाय आहे ही व्हॅल्यू रिग्रेशन ऑफ काय एक्स ऑन वाय रिग्रेशन एक्स ऑन वाय इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला कोव्हेरियन्स एक्स वाय डिवायडेड बाय व्हेरियन्स काय नाही तर वाय आहे ऑन वाय आहे व्हेरियन्स वाय. लक्षात आलं. एक्स ऑन वाय आहे त्यामुळं खाली व्हेरियन्स काय येणार वाय येणार. दॅट इज इक्वल टू समेशन आता काय कोव्हेरियन्स एक्सचा फॉर्म्युला काय तोच आहे एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय एन होल डिवायडेड बाय हे झालं कोव्हेरियन्स एक्स वाय डिवाइड बाय व्हेरियन्स वाय म्हणते. याचा अर्थ स्क्वेअर येतो. समेशन वाय आहे म्हणजे काय येणार इथं समेशन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय एन दॅट इज इक्वल टू हे का आता हे करा समेशन. याचा अर्थ काय होईल समेशन एक्स आय वाय आय मायनस समेशन एक्स आय वाय आय डिवाइड बाय एन मायनस एक्स बार वाय बार डिवाइडेड बाय समेशन वाय आय स्क्वेअर डिवाइडेड बाय एन वाय आय स्क्वेअर डिवाइडेड बाय एन मायनस काय वाय बार ब्रॅकेटचा स्क्वेअर तसं इथंच क्रॉस मल्टिप्लाय केले काय होईल आता इथं इथलं एन खाली काय होईल कॅन्सल एन काय होईल कॅन्सल होईल. मी थोडक्यात क्रॉस फक्त मल्टिप्लाय करा दॅट इज इक्वल टू समेशन एक्स आय वाय आय मायनस एन इंटू एक्स बार वाय बार डिवायडेड बाय समेशन वाय आय स्क्वेअर मायनस एन इंटू वाय बार स्क्वेअर फक्त क्रॉस केलं आपण. ठीक आहे. याचाच अर्थ काय होतो दॅट इज इक्वल टू आर इंटू
कोरिलेशन कोएफिशियंट. आर मीन्स काय कोरिलेशन कोएफिशियंट. आर इक्वल टू इथं काय लिहिलं सिग्मा वाय आपण सिग्मा एक्स लिहिलं होतं का वाय ऑन एक्स होतं. वाय ऑन एक्स होता. इथं काय एक्स ऑन वाय म्हणजे काय होणार इथं सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय म्हणजे आर इंटू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय. हे रिलेशन तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते. याचा अर्थ काय राहिलं रिलेशन बी एक्स वाय इक्वल टू आर इंटू एक्स सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय किंवा बी डॅश इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. हे फक्त एक्स ऑन वाय वाय ऑन एक्स ह्याच्यावरती डिपेंड लक्षात ठेवायचं. एक्स ऑन वाय म्हणलं की वरती एक्स खाली वाय येतं. फॉर्म्युला पण तसंच आहे. खाली व्हेरियन्स वाय येतं. ठीक आहे. इथं एक्स ऑन वाय म्हणलं की खाली व्हेरियन्स काय आला वाय आला. समजलं का. हे लाईन ऑफ रिग्रेशन दोन टाईपचे आहेत आपले. लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स त्याचं हे रिलेशन सगळं. याचा अर्थ बी इक्वल टू बी वाय एक्स रिलेशन बघा. बी इक्वल टू बी वाय एक्स इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. तसं इथं लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय याचा अर्थ बी डॅश इक्वल टू बी एक्स वाय इज इक्वल टू आर इंटू सिग्मा एक्स डिवाइड बाय सिग्मा वाय. ओके हे झालं. आता नेक्स्ट बघा नोट म्हणू आपण. हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. नंतर नोटमध्ये आरला काय म्हणतो आपण नोट पहिली म्हणू. नोट फर्स्ट काय आर म्हणजे काय कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. हे लक्षात ठेवा. हे MCQला विचारलं जातं. आर मीन्स काय कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. आणि आपण ह्याला बी काय म्हणतो रिग्रेशन म्हणतो. काय म्हणतो याला रिग्रेशन. समजा रिग्रेशन एक्स वाय लिहिलं तर काय याचा अर्थ काय झाला रिग्रेशन ऑफ एक्स ऑन वाय रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स ह्याचं रिलेशन काय वाय ऑन एक्सचं काय होईल तर आर इंटू काय येणार आहे आर इंटू सिग्मा एक्स डिवायडेड बाय सिग्मा वाय. कारण एक्स ऑन वाय आहे. इथं काय होणार हे आर इंटू सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. याचा अर्थ ही काय बी इक्वल टू हे काय आहे बी डॅश इक्वल टू. हे रिलेशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आर काय बघा तिथं आर एक म्हणजे काय कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय. नंतर आर स्क्वेअर सेकंड काय बघा आर स्क्वेअर म्हणजे काय आर स्क्वेअर इक्वल टू लिहितो आर स्क्वेअर इक्वल टू काय बी एक्स वाय किंवा बी वाय एक्स इक्वल इंटू बी एक्स वाय. आर स्क्वेअर इक्वल टू काय बी वाय एक्स इंटू बी एक्स वाय. याचा अर्थ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स इंटू रिग्रेशन एक्स ऑन वाय. याचा अर्थ काय होतो इथं बी हे बी आणि हे काय बी डॅश इंटू काय बी इंटू बी डॅश. आणि याची व्हॅल्यू काय असते लेस दॅन ऑर इक्वल टू प्लस ऑर मायनस 1चा स्क्वेअर. याचा अर्थ याची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असते. ठीक आहे. थर्ड नोट बघा. नंतर काय इफ बी वाय एक्स इज ग्रेटर दॅन 1 देन जर याची व्हॅल्यू कुठली रिग्रेशन वाय ऑन एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तर बी एक्स वाय ह्याचे उलटं हे ग्रेटर दॅन 1 असेल तर हे काय असणार लेस दॅन 1. हे ग्रेटर दॅन 1 असेल तर हे काय होतं लेस दॅन 1. अगदी छोट्या हिंट आहेत सगळ्या. ठीक आहे. नंतर नंबर 4ला बघा आपला नंबर 4 त्याच्यामध्ये मॉड ऑफ बी वाय एक्स प्लस बी एक्स वाय डिवायडेड बाय 2 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ आर. देअरफॉर असं असेल तर काय हे 2 आपण इकडे घेऊ शकतो. याचा अर्थ मॉड ऑफ काय येणार मॉड ऑफ बी वाय एक्स प्लस बी एक्स वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इंटू मॉड आर. हे फक्त 2 इकडे जातं ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इंटू मॉड आर. हे सगळं MCQमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये
ट्रू ऑर फॉल्समध्ये ही खूप महत्त्वाचं आहे. आत्ता जे घेतो आहे ते खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा, बारकाईनं पहा. ठीक आहे, MCQ मध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर 5 नंबरला काय बघा, रिग्रेशन कोएफिशियंट. काय रिग्रेशन कोएफिशियंट. रिग्रेशन कोएफिशियंट म्हणजे काय, दॅट इज काय, BYX अँड BXY. याला काय म्हणतो आपण, रिग्रेशन कोएफिशियंट. रिग्रेशन कोएफिशियंट BYX आणि BXY आर इंडिपेंडंट ऑफ चेंज. आर independent of change of origin but not scale. हे खूप महत्त्वाचं आहे. चेंज इन ओरिजिन बट नॉट स्केल. काय रिग्रेशन कोएफिशियंट म्हणजे काय, BYX अँड BXY ह्याला आपण रिग्रेशन कोएफिशियंट म्हणतो. आर इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन बट नॉट ए स्केल. ठीक आहे. नंतर लाईन ऑफ रिग्रेशन हॅव द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. थोडक्यात पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय, X बार आणि Y बार. याला आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ काय झालं, हे इंटरसेक्शन. ठीक आहे. लाईन ऑफ रिग्रेशन हॅव द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे काय, X बार अँड Y बार. ठीक आहे. नेक्स्ट बघा, 7 नंबरची नोट काय बघा, कोरिलेशन XX equal to 1 and correlation XY equal to correlation YX. हे रिलेशन लक्षात ठेवायचं. कोरिलेशन XX असेल तर 1 किंवा YY असेल तर 1, सेम पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असेल तर व्हॅल्यू काय असते, 1 असते. किंवा कोरिलेशन XY इक्वल टू कोरिलेशन YX. कोरिलेशन XY इक्वल टू कोरिलेशन YX. ठीक आहे. नंतर आरची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. हे R इक्वल टू बघा काय केलं होतं आपण, R² इक्वल टू हे घेतलं होतं. R² इक्वल टू हे, याचा अर्थ R इक्वल टू काय होणार, हे प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ BYX इंटू BXY. ठीक आहे. R इक्वल टू काय होणार, ते प्लस ऑर मायनस BYX इंटू BXY. याचा अर्थ साइन ऑफ R इज सेम ॲज द साइन ऑफ BYX अँड BXY. याचा अर्थ BYX अँड BXY, याचा अर्थ रिग्रेशन ऑफ, याचा अर्थ काय, रिग्रेशन ऑफ कोएफिशियंट म्हणजेच BYX आणि BXY. रिग्रेशन ऑफ कोएफिशियंट ऑलवेज हॅव द सिमिलर साइन. ते एक आहे. याचा अर्थ कुठलं आपलं, हे BYX अँड BXY ऑलवेज सिमिलर साइन. always have the similar sign. आणि नेक्स्ट लास्ट 10 नंबरचा आहे, if u equal to x minus a divided by c and phi equal to y minus b divided by d, then जर असं असेल, हे सगळे MCQसाठी महत्त्वाचं आहे. इथं सीच्या आणि डीच्या ऐवजी इथं H असेल चालेल किंवा इथं K केलं तरी चालेल. x मायनस a डिवाइड बाय H किंवा y मायनस b डिवाइड बाय K असं असलं तरी काय अडचण नाही, त्यानुसार आपल्याला चेंज करायचं. ठीक आहे. हां, आता इथं बघा देईन. आता काय लिहायचं आपल्याला, ह्याच्याहून काय लिहायचं आहे, रिग्रेशन कोएफिशियंट लिहायचं. काय लिहायचं आपल्याला, रिग्रेशन कोएफिशियंट लिहायचं. देन BXY इक्वल टू आता x कुठे आहे, इथं आहे. याचा अर्थ मग काय, त्याचं रेशो लिहायचं. x कुठे आहे, इथं C. याचा अर्थ C डिवायडेड बाय D. ठीक आहे. नंतर इंटू B
आता बी यू आणि व्ही लिहायचं आहे. आता यू आणि व्ही अगोदर कुठं लिहायचं, इथं आपलं एक्स घेतलं आपण, सीच आहे म्हणजे आता इथं काय सुरुवातीला यू आहे आणि नंतर हे डी आहे म्हणजे व्ही आहे. बी एक्स वाय इक्वल टू सी अपॉन डी रिलेशन बघा, सी अपॉन डी इंटू बी यू व्ही. कसं लक्षात राहिलं का, बी एक्स वाय इक्वल टू, याचा अर्थ एक्स कुठं आहे आपलं, बी एक्स आहे सुरुवातीला एक्स आहे, एक्स कुठं आहे आपलं इथं आहे, याचा अर्थ सी आहे, याचा अर्थ सी अपॉन डी लिहायचं, सी अपॉन डी लिहायचं. नंतर इंटू बी इथे एक्स कुठं आहे यूला आहे, त्यामुळं अगोदर यू लिहायचं नंतर व्ही लिहायचं. ठीक आहे. अँड इथं अँड बी एक्स वाय इक्वल टू बी वाय एक्स इक्वल टू बी वाय एक्स इक्वल टू, आता इथं वाय एक्स आहे तर वाय कुठं आहे इथं वाय आहे, वायला काय डी आहे, याचा अर्थ मग काय होणार डी अपॉन सी इंटू बी आता वाय कुठं आहे व्हीच्या ठिकाणी, याचा अर्थ अगोदर व्ही लिहायचं नंतर यू लिहायचं, नंतर काय लिहायचं यू. याचा अर्थ बी वाय एक्स इक्वल टू डी अपॉन सी इंटू बी व्ही इंटू यू. इथं सी आणि डीच्या ऐवजी इथं एच आणि के असेल तर तोच फॉर्म्युला येणार. लक्षात आलं का, इथं काय होणार एच अपॉन के, इथं पण काय येणार के अपॉन काय होणार एच. जे लेटर असतील त्यानुसार ते चेंज होतील. लक्षात आलं. एवढा पार्ट तुम्हाला जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, MCQ टाईपच्या क्वेश्चनमध्ये खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा. ओके.